जेवणाप्रमाणे झोप ही सुद्धा प्रत्येक सजीवासाठी अगदी आवश्यक गोष्ट आहे। झोप न येण्याची दोन प्रमुख कारणं आहेत। एक कारण आपण स्वतः आणि दुसरं कारण बाहेरच्या गोष्टी। यालाच शास्त्रीय भाषेत इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक फॅक्टर असं म्हटलं जातं। सगळ्यात पहिला नंबर आपल्या पोटाचा। आपल्या झोपण्याच्या वेळेपर्यंत आपल्या पोटामधलं वातावरण कसं आहे यावर झोप लागेल की नाही किंवा झोप कशी लागेल हे ठरतं। झोपताना आपलं पोट जसं रिलॅक्स हवं तसं मन सुद्धा समाधानी शांत हवंच। दिवसभराची चिडचिड, फ्रस्ट्रेशन, ताणतणाव हे जर मनात भरलेले असतील तर मन शांत राहू शकत नाही। भावनांचा योग्य प्रकारे निचरा करणं ज्याला म्हणतात ते म्हणजे व्यक्त होणं, बोलणं, सल्ला घेणं हे इथे उपयोगी ठरतं। रात्री झोपण्यापूर्वी मेडिटेशन करणं, कामाचं व्यवस्थित प्लॅनिंग करून झोपणं अशा गोष्टी जर सांभाळल्या तर रात्री झोपेच्या वेळी येणारा स्ट्रेस टाळता येतो आणि सुखाची झोप घेता येते। शक्यतो झोपण्याची खोली शांत ठेवावी, डास माशा येणार नाहीत याची सोय करावी, बेड सुखकर स्वच्छ असावा, वातावरण कम्फर्टेबल असावं। आयुर्वेदाने सांगितलेल्या अशाच आरोग्यदायक गोष्टी आपण समजून घेऊया, स्वस्थ राहूया, आनंदी जगूया। धन्यवाद।